नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। 26 जूनच्या बैठकीत प्रमुख 5 मागण्या शासनाकडून मान्य, तर अधिकृत कार्यवाहीस सुरुवात। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 5 महत्त्वपूर्ण प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून आता सदर मागण्यांवर अधिकृत कार्यवाही सुरू असल्याचेही माननीय मुख्य सचिव यांच्याकडून आता नमूद करण्यात आलेले आहे। दिनांक 24 जून 2024 मंत्रालयीन दालनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांची राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। सदर बैठकीमध्ये राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चाही करण्यात आली। तर यामध्ये काही मागण्यांवर अधिकृत कार्यवाही सुरू असून याबाबत अधिवेशनामध्ये आता निर्णय घेण्यात येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे। बैठकीअंती कोणत्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या, चला तर पाहूया। राज्यातील NPS धारकांना आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव हा 1 मार्च 2024 पासून लागू असणार असून त्याप्रमाणे शासकीय आदेशही पारित करण्याचा निर्वाळा आता मुख्य सचिव यांनी चर्चेसमयी दिलेला आहे। राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे आता वाढीव 4% महागाई भत्ता वाढ सुद्धा मंजूर करण्यात येणार असल्याचेही मंजूर करण्यात आलेले आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव सुद्धा आता मंत्रालय पातळीवर सादर करण्यात आलेला असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम आता 14 लाख रुपये केंद्र सरकारप्रमाणे 25 लाख रुपये इतकी निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा आता तयार करण्यात आलेला आहे। राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सेवांतर्गत प्रश्न तसेच बक्षीस समितीत शिफारस केल्यानुसार इतर अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जुलै 2024 मध्ये मंत्रालय स्तरावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये आता ह्या मागण्या मान्य करण्याचे नमूदही करण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह, तोपर्यंत आनंदी राहा। नमस्कार।